भैरव, अरे शेवटचं जेवण घेतोयस की काय? म्हणजे नाही नाही, तुला नाही कळायचं. सासूबाई, साडोबांचा काही फोन आला होता का? कशाच्या संदर्भात? प्रांजल येते काय सांगायला. अगं मग त्याच्यासाठी फोन कशाला करायला हवा? प्रांजल नक्की इकडे येणार, मला पूर्ण खात्री आहे. मम्मा, तू आमचं काय करायचं ठरवलंयस? तू काळजी करू नकोस, तुझं नुकसान होणार नाही. तू सुखात राहशील याची अगदी चोख व्यवस्था करेन. सासूबाई, याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे तुम्ही फक्त तिचा विचार करताय. हो पण माझं काय? तू हिच्या बरोबर प्रेमाने वागलास ना तर तुझाही फायदा आहे, पण कसली अपेक्षा न ठेवता राहायचं. म्हणजे नाही, मला काही समजलं नाही ना. प्रत्येक गोष्ट मी समजून नाहीये सांगणार. हुशार असलास तर समजून घेशील, नाहीतर तुझंच नुकसान होईल. झालं वाढून? हो, करा सुरू. शांती शांती शांती. हॅलो. हो बरं बरं ठीक आहे. राया पप्पा बाहेर आले. माधवा, तू थांब इथेच. मग या तू जा. कालिंदी, तू पण जा. अहो, प्रांजलचे पप्पा आले तर त्यांना आत बोलवा ना. बाहेर कशाला जाताय भेटायला? अगं म्हणजे तेच म्हणाले बाहेर भेटतो म्हणून. हो का? पण फोन प्रांजलने घेतला होता आणि ते बाहेर भेटू म्हणाले, हे तुम्हाला कसं कळलं? माझ्या वयाची झालीस ना का कळेल तुला. अरे बघत का उभे राहिला, जा ना बाहेर. अगं ए थांब, तू कुठे चाललीस? मी तुला नव्हतं सांगितलं बाहेर जायला. अहो, त्यांना माझ्या हातची कॉफी आवडते ना, ती आणू का हवी का असं विचारायला जात होते. काही गरज नाहीये, त्यांना आत्ता कॉफी नकोय. आता हे मला कसं कळलं? कृपा करून विचारू नकोस. हा, त्यांना आता कॉफी नकोच असणार, कारण त्यांना भूक लागली असणार. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमले असणार ना ते. त्यापेक्षा आपण असं करूया का, त्यांना आताच बोलूया, म्हणजे थोडंसं जेवतील तरी ते. मुकुंदा, तुझ्या बायकोला समजत नसेल ना तर समजाव तिला. तिला सांग की तिच्या समोर बोलायचं नाहीये म्हणून त्यांनी सगळ्यांना बाहेर बोलवलंय. माधवा, जरा शांत हो. ऋता, तू पण जा. कुठे चाललेस? किचन मध्ये जा आणि पाणी आण. मी दुसऱ्या वकिलांशी पण बोललो. त्यांनी सांगितलं की त्यातले क्लॉजेस फारच कॉम्प्लिकेटेड आहेत. म्हणजे काय? म्हणजे कळलं नाही हो मला. म्हणजे प्रांजल सही करायला जरी नाही आली तरी रायानं मात्र सही करायचीच आहे. आणि प्रांजल तिकडे राहायला येईपर्यंत आणि ती राहायला आल्यानंतर सुद्धा रायाने तिथंच राहायचंय. अरे देवा. आणि जेव्हा केव्हा प्रांजल तिथे राहायला येईल त्यावेळेला राया ऑफिशियल घर जावे होईल. पण जर का प्रांजल तिकडे आलीच नाही तर? तरी रायाला तिकडे राहायला यावंच लागेल. म्हणजे एकदा रायाने त्याच्यावरती सह्या केल्या की राया पूर्णपणे अडकणार. इकडे आड आणि तिकडे विहीर असं होणार आहे. पण भैरवचं काय? अरे वीणाला तू घर जावे म्हणून हवंय. तो भैरव किती नालायक आहे हे माहिती आहे तिला. त्यामुळे तू एकदा तिथं घर जावे म्हणून आलास ना की ती भैरवला हाकलून द्या. त्यामुळे जोपर्यंत तू घर जावे होत नाहीस तोपर्यंत भैरव तिथेच राहणार. म्हणजे भैरवला तिथून हाकलवून लावण्यासाठी प्रांजलला तिथे यावंच लागणार. हो, कारण त्याशिवाय तू घर जावी होणार नाहीस आणि भैरव बाहेर जाणार नाही. पण राया, एक विसरू नकोस, काहीही झालं तरी तू मात्र तिथेच अडकणार आहेस. आता ह्यातून काहीच मार्ग नाहीये का? नाही ना.
आता यातनं काहीच मार्ग नाही. आपण जर का सही व्हायच्या आधी पेपर्स बदलले तर हा, हे होऊ शकतं. मग ठरलं, सही करायच्या आधी आपण पेपर बदलायचे. नाही 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 नाही, ते इतकं सोपं नाहीये. कारण त्या सह्या व्हायच्या आधी वीणा ते पेपर्स पुन्हा एकदा तपासणार. त्यामुळे सही व्हायच्या जस्ट आधी आपल्याला ते पेपर्स बदलावे लागतील. नाही पण हे सगळं करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. नाही पप्पा, पण ही मामाची फसवणूक झाली. प्रांजल, आता त्याला काही इलाज आहे का? आणि हे बघ, आपण हे समजा नाही केलं तर त्याचे काय परिणाम होतील हे वेगळं सांगायला पाहिजे का? हो बरोबर आहे, पण ठीक आहे. मला असं वाटतं की ऐन वेळेला पेपर्स कसे बदलायचे हे आपण आता ठरवायला पाहिजे. हा, एक मिनिट. आपल्याला आता काहीच ठरवता येणार नाही. त्यावेळची परिस्थिती बघून मगच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. राया आणि प्रांजल, तुम्हाला एकदम अलर्ट राहावं लागेल. संधी मिळताच पेपर्स बदलायचे. आणि काळजी करू नका, मी असेन तुमच्या बरोबर. आणि समजा तशी संधी नाहीच मिळाली तर? मग राया कायमचा तिकडे राहायला आलाच म्हणून समजा. कसला विचार करतोस? आपण जे काही केलं ते चुकीचं होतं का ग? राया, त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याप्रमाणे आपण जो निर्णय घेतला तो बरोबर होता. आता तुला तरी कुठे माहिती होतं की हे असं काहीतरी घडणार आहे? पण आपण याआधी सगळ्या शक्यता पडताळून बघायला हव्या होत्या. आता ना आपण अडकून पडलो. राया, अशी हार मानून चालणार नाही. आपल्याला नक्की काहीतरी मार्ग सापडेल. मार्ग तर आहे. यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग माझ्याकडे. कुठला? ते कॉन्ट्रॅक्ट मी तुझ्या मम्मा समोर फाडून टाकणार. घर जावई होण्याचा निर्णय मी स्वतः घेतला होता आणि मग तिथे गेलो होतो. समजा मी नाही म्हणालो तर त्यांनी एवढा काही फार फरक नाही पडणार आहे. जास्तीत जास्त काय होईल, त्या माझ्यावर रागवतील, एवढंच ना. राया, हो, हे बघ, आता त्या रागवतील, पण नंतर आपण त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करूया ना. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. समजा मी त्या पेपर्स वरती सह्या नाही केल्या तर ते सगळं भैरवच्या घशात जाईल आणि त्यांना भैरव पासून वाचवणं फार कठीण. अशी का बघतेस? तू माझ्या मम्मा पप्पांचा इतका विचार करतोयस हे बघून खूप बरं वाटलं. पण राया, तू जर का ते पेपर्स फाडून टाकलेस ना तर भैरवचं संकट येईलच, पण आपल्या घरावरही एक वेगळं संकट येईल. वेगळं संकट? कोणतं वेगळं संकट? तू परवा सुद्धा असं म्हणत होतीस. वेगळं संकट वगैरे नक्की काय? नाही म्हणजे मम्माचं काही सांगता येत नाही ना. तिचा इगो जर दुखावला गेला तर ती अशी काहीतरी क्लुप्ती काढेल की आपण सगळेच जण अडचणीत येऊ शकतो. ते शक्य नाही. आपल्या घरातले एकमेकांना इतके बांधून आहेत की संकटही घाबरून पळून जाईल. ते आहेच, पण काय? काय झालंय प्रांजल? नाही, काही नाही. ते विचार करून जरा डोकं दुखायला लागलंय. तू झोप ना, मी बाहेरचे दिवे बंद करून येते. ही अशी अचानक टेन्स का झाली? पांडू,
ए पांडू इकडे ये. हे बघ आज की नाही मला घर एकदम लखलखीत हवं, म्हणजे आपण सणासुदीला कसं झाडून पुसून लख्ख करतो तसं. आणि जेवणामध्ये मला कोणतीही कमतरता नकोय. पंचपक्वानाचं जेवण कर, एकदम शाही. म्हणजे 5 चटण्या, 5 कोशिंबिरी, 5 भाज्या, हा, आणि 5 पक्वान. जेवणानंतर आईस्क्रीम. बरोबर. ठीक आहे, झालं हसून? अरे मग जा ना, कामाला लाग. बाई 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 बाई. प्रिया, अगं जावई बापूंचा फोन आला होता, ते येत आहेत प्रांजलला घेऊन. आता की नाही माझं स्वप्न पूर्ण होणार. बर चल तू तयार हो. आणि हे बघ जरा त्यालाही सांग ना, व्यवस्थित तयार व्हायला. 4 माणसात कपडे वगैरे जरा बदलून व्यवस्थित हो म्हणावं. हा, आज की नाही निकाल लागणार आहे बाबा. म्हणजे आज कळणार ना राया का तू कोण घर जावई होणार ते. सासूबाई, अहो तुमचं तर सगळं आधीच ठरलंय. नाही, तुमच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसतंय. कशाला उगाच हे सगळं नाटक करताय तुम्ही? असं कसं जर रायाने सही केलीच नाही तर मग निकाल बदलू पण शकतो ना. अहो काल तुम्ही खूप उशिरा आलात. खूप कामं होती का? नाही. बाई 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 बाई, मला असं वाटलं की तुम्हाला खूप कामं आहेत म्हणून. नाही म्हणजे खूप कामं होती, हा. पण मी दिवसभर बाहेर होतो. हो का? प्रांजलकडे गेलो होतो. अगो बाई, हो का? खूप वेळ होतो तिच्याकडे, बोलत होतो आम्ही. आपण कुणाकडे गेलो ना की बोलतो एकमेकांशी, नुसतंच बसून नाही राहत. मग काय बोलणं झालं बापलेकीमध्ये? जे काही बोलणं झालं ना ते तुझ्या फायद्याच आहे. अगो बाई, हो का? काय नवीनात, अगं तुझी ही अवस्था मला पाहवत नाही ग. मी खूप समजावलं प्रांजलला, आणि तिला सुद्धा खूप काळजी वाटते तुझी. मी तिला म्हणालो की तुझ्या मामाला त्रास होऊ नये असं जर का तुला वाटत असेल ना तर तू रायाला घेऊन इथं ये. अगं आणि ती हो म्हणाली. तिने फोन नाही का केला? आला ना. अहो ते दोघं येत आहेत आता. पण काय हो, तुम्ही मला हे रात्री का नाही सांगितलं? नाही अगं, मी तुला सांगणार होतो पण तू झोपली होतीस. अहो मग उठवून सांगायचं, एवढी आनंदाची बातमी. नाही अगं वीणा, जर का मी सांगितलं असतं ना तुला तर आज प्रांजलच्या तोंडून ऐकून तुला जो आनंद झाला ना तो झाला नसता. अगदी खरं हो, अगदी खरं. नाही म्हणून सांगितलं नाही मी तुला. बाई 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 बाई, तुम्ही आणि प्रांजल माझा एवढा विचार करता ऐकून अगदी धन्य झाले हो मी. खूप बरं वाटलं. अगं वीणा, असं कसं? तू माझी एकुलती एक बायको आहेस. तुझी काळजी मी नाही करणार तर मग कोण करणार? काय हो, मग तुम्ही इतके दिवस माझ्याशी चिडून का वागत होता? हा नाही म्हणजे ते चुकलंच माझं. नाही पण नंतर मी खूप विचार केला आणि मला पटलं, राया आणि प्रांजल जर का इथे राहायला आले ना तर आपल्याला म्हातारपणीचा आधार होईल. नाही आणि तू बरोबर विचार करत होतीस, हे पटलंय मला आता. बरं झालं ग बाई, शेवटी तुम्हाला पटलं एकदाच. मी की नाही आज एवढी खुश आहे. चला चला, मी आज वाढते तुम्हाला. या 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 बसा. ईश्वर, काय झालं एवढं हसायला? नाही, तू आज एवढी खुशीत आहेस की त्या खुशीच्या नादात भरवण्याचा वगैरे विचार नाही ना तुझा? काहीतरीच काय. घ्या, शेवटचं हसून घ्या, कारण यानंतर असे हसण्याचे प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार नाही. सांभाळून जा रे पोरांना. आणि काय करायचं ना ते आधी नीट ठरवा. काळजी घ्या. आणि मुख्य म्हणजे कशातही अडकू नका. आणि मलाही अडकू नका.
बाबा तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल आणि पप्पा सांभाळतील ना सगळं. हे बघ प्रांजल, तुझे पप्पा म्हणालेत की आपण ऐनवेळी कागद बदलू, पण खरं सांगायचं तर मला ह्यात जरा रिस्क वाटते. काका रिक्स तर आहेच, पण अवघड नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे फक्त वीणाताईच नाही, तो भैरव पण असेल. त्या दोघांचंही तुमच्यावर लक्ष असेल. हा, त्या भैरवला कसं बाजूला करायचं याचा विचार मी आधीच केलाय. डोंट वरी. प्रांजल, तुम्ही याल ना ग परत? हो आई, नक्की येणार. हेच माझं घर आहे, माझं घर, माझी माणसं सोडून मी कुठेच जाणार नाही. आणि आई, मी सुद्धा कुठेही जाणार नाही. जे काय करायचं ना ते विचारपूर्वक करा. झालंय हे समोर आलं. नाही मुद्दामच सांगतोय परत परत. हा? मला पुन्हा दोन घरात भांडणं नकोय. तिकडे ते वीणात येत, त्यांना राग येईल, त्यांना खटकेल, असं काहीही वागायचं नाही. दादा तुझं काय चाललंय हे सगळं रे? हा, नाही म्हणजे वीणाताईंचं नाव आलं की तू. बाबा, तुम्ही हे सगळं आमच्या भल्यासाठीच बोलताय हे कळतंय मला, कळलं? पण आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही कुणालाच दुखवणार नाही. आजी येतो. लवकर जा आणि लवकर या. लवकर काय हा? सही केल्या केल्या लगेच निघू नका. तिकडे काय रागरंग आहे जरा बघा आणि मग ठरवा काय ते. हा, राया, ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. देवा, माझ्या रायाला आणि प्रांजलला या दिव्यातून सुखरूप बाहेर काढ. आजपर्यंत एवढी त्याची पूजा केलीस ना, तू नाही दुखवणार तुला. आले वाटतं. पांडू थांब, मी आहे ना घरात स्वागत करायला, मग तू कशाला धावतोस? आले बहुतेक. अगं बाई, जावई बापू, प्रांजल आलात का? मी की नाही अगदी आत्ताच आठवण काढली. मी म्हटलं इतका वेळ झाला अजून तुम्ही दोघं आलात कसे नाही? या ना आत या. या या. या 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 बसा 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 बसा. ईशा, अहो आपल्याच घरात बसायला काय सांगताय त्याला? असे बघताय काय? नाही म्हणजे आता थोड्या वेळाने हे सगळं यांचंच होणार आहे ना. पांडू, अरे जा जा पटकन यांच्यासाठी पाणी घेऊन ये. दमले असतील बिचारे प्रवास करून. दमले असतील? अगं, त्यांच्या घरापासून आपल्या घरापर्यंत 10 मिनिटाचा सुद्धा प्रवास नाही. असं कसं, असं कसं? जावई ते घर जावई, अहो केवढा लांबचा पल्ला गाठलाय त्यांनी. दमले असतील. बघत काय बसला, जा पटकन. बसा बसा. हा, तुम्ही बसा, आम्ही आलेच. हा, साडोबा, जे काही करणार आहात ना ते नीट विचार करून करा.
कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती या भैरव देशमुखचं बारीक लक्ष आहे. प्रिया, त्याला गप्प बसायला सांग, नाहीतर घेऊन जा इथून. भैरव सर इकडे ये. नाही. इकडे ये म्हटलं ना. अगं इकडे ये. आता पप्पांना चिडायला लावू नकोस. आपल्याला वाद नकोय आता, कळलं? चला 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 चला, सह्या करायची वेळ झाली. आता प्रांजलाही इथे आलीये, म्हणजे तुम्ही घर जावई होणार हे नक्की.